सिरसी गावच्या दोन्ही बाजूला ट्रकच्या लांब रांगा, महामार्गावर वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांना निमंत्रण, अराजक तत्व व अवैध धंदे फोफावण्याची शक्यता, गावच्या 1 किलोमीटरपर्यंत ट्रके पार्किंग करून देऊ नये गावकरी, ग्रामपंचायत सिरसीना लक्ष देण्याची गरज। शिरसी गावच्या परिसरात वाढत्या अपघाताची संख्या बघता नागरिक आता बोलायला लागलेत। सिरसी गावच्या परिसरातील सालेभट्टी खातखेडा गावातील गट ग्रामपंचायतनं वाढते अपघात बघता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। ग्रामपंचायत शिरसीने सुद्धा अशा प्रकारची पावलं उचलायला हवी अशी गावातील लोकांची प्रतिक्रिया उमटत आहे। या गावच्या महामार्गाने दगडी कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांची संख्या वाढलेली आहे। सिरसी गावच्या बस स्थानक परिसरातून ही अवजड वाहनं भरधाव वेगाने पळवतात, त्यामुळे या ठिकाणी प्रवासी व लोकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं। अशातच आता आणखी नवीन प्रकार दिसून येत असल्याने गावकरी संतप्त होत चाललेत। गावच्या बस स्थानक पासून महामार्गाच्या दोन्ही बाजूला अशा ट्रकांचे चालक आपली वाहनं उभी ठेवतात, त्यामुळे शेतकरी, प्रवासी व लोकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। सायंकाळ झाली की गावच्या दोन्ही बाजूला महामार्गावर ट्रके उभी होण्यास सुरुवात होते। ती रात्रभर त्या ठिकाणी तशीच उभी राहतात। या कारणाने वाहनांची प्रचंड गर्दी या ठिकाणी बघावयास मिळते। एखाद्या दिवशी या ठिकाणी अपघातासारखा मोठा अनुचित प्रकार घडू शकतो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आता या सायंकाळ ते रात्रभर उभ्या असलेल्या ट्रकांच्या बाबतीत गावात उलटसुलट चर्चा रंगताना दिसून येते। या रंगलेल्या चर्चा कितपत खऱ्या हे आम्ही सांगू शकत नाही, तरी पण या ठिकाणी काही अराजक तत्व व अवैध धंदे फोफावण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही असं गावकरी बोलून दाखवत आहेत। रंगत असलेल्या चर्चा व गावची होत असलेली बदनामी रोखण्याची आपल्या सर्व गावकऱ्यांची जबाबदारी आहे। ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनानं या बाबीकडे लक्ष द्यावं व ट्रकांची पार्किंग गावच्या 1 किलोमीटर दूर हकलावी, जेणेकरून आम्ही गावकरी सुरक्षेच्या दृष्टीने निश्चित राहू शकतो अशा प्रतिक्रिया गावकरी देत आहेत। विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी पुंडलिक कांबडी प्रतिनिधी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।